आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। पिंपरीतील बायो पॅलेट युनिटची आमदार चित्राताई वाघ यांच्याकडून पाहणी। 90% अनुदानातून जय किसान महिला बचत गटाचा उपक्रम कृषी अवशेषांचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर। शेतातील काडी, कचरा, कृषी अवशेष आणि जैविक टाकाऊ पदार्थांपासून बायो पॅलेट तयार करून त्यातून ग्रामीण महिलांसाठी रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम पिंपरी इथं राबवण्यात येत आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मानव विकास मिशनच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 90% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या बायो पॅलेट युनिटला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्राताई किशोर वाघ यांनी बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली। यावेळी माजी महापौर धुळे जयश्री अहिरराव उपस्थित होत्या। पिंपरी येथील मनोज उमेश सिंग राजपूत यांच्या शेतात हे युनिट कार्यरत असून त्यांचे संचालन जय किसान महिला बचत गटामार्फत केले जाते। शेतातील काडी, कचरा, विविध कृषी अवशेष तसेच इतर जैविक टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून या युनिटमध्ये बायो पॅलेट तयार केले जातात। तयार बायो पॅलेटची विक्री करून बचत गटातील महिलांना उत्पन्न मिळते, त्यामुळे कृषी अवशेषांचा योग्य वापर होण्याबरोबरच त्यांचा मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर होत असून पर्यावरणपूरक इंधन निर्मितीलाही चालना मिळत आहे। आमदार चित्राताई वाघ यांनी युनिटची पाहणी करताना बायो पॅलेट निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, तयार मालाची विक्री आणि महिलांना मिळणारे आर्थिक उत्पन्न याबाबत माहिती जाणून घेतली। त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली। महिलांच्या माध्यमातून कृषी अवशेषांचा प्रभावी वापर करून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केले। या उपक्रमाच्या कार्यासाठी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक नीता बाविस्कर यांचं मार्गदर्शन व सहकार्य लाभतंय। यावेळी माविमचे धुळे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील, सीएमआरसी व्यवस्थापक नीता बाविस्कर, सीएमआरसी सचिव श्रीमती मालती सूर्यवंशी, सीएमआरसी लेखापाल प्रशांत बारी, सीएमआरसी सहयोगिनी श्रीमती कल्पना माळी, रविता पावरा व शिल्पा चव्हाण उपस्थित होत्या। तसेच जय जवान किसान महिला बचत गटातील निलेमा राजपूत, राजश्री राजपूत, वंदना राजपूत, संगीता कोळी व सपनाताई यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या। या प्रसंगी पिंपरीचे माजी सरपंच महेंद्रसिंग सिसोदिया, संजय सरदार धनगर, किशोर राजपूत, पोलीस पाटील जयपाल सिंह गिरासे, माजी उपसरपंच जितेंद्र कोळी, रामसिंग धनसिंग राजपूत, महेंद्र भगवान सिंग गिरासे, गोटू ओंकार राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य विजय खैरनार, राजकुमार गिरासे, अनिल गिरासे, इंद्रसिंग गिरासे, राकेश गिरासे, स्वप्नील राजपूत, हरीश राजपूत, निंबा राजपूत, दिलीप कोळी, अर्जुन भिल, अक्षय राजपूत, अविनाश कोळी, जितेंद्र धनगर यांच्यासह पिंपरीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। कृषी अवशेषांचा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन, मूल्यवर्धित उत्पादन निर्मिती आणि ग्रामीण महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी अशा विविध बाबींची सांगड घालणारा पिंपरीतील हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरत असून महिला बचत गटाच्या माध्यमातून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाला चालना मिळाल्यास कृषी अवशेष व्यवस्थापनासोबतच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी गती मिळू शकते।